सुप्रभात छात्राः, नमो नमः. How was your fifth assessment? I hope everybody did well. Today we will start with our new lesson, that is Upakarasya Smaranam, lesson number 14. This is very interesting story from Ramayana, and you will definitely enjoy this story since it is something different. Let's first understand the meaning of the lesson name. Upakarasya Smaranam. Lesson number 14. Upakarasya Smaranam. Now what do you understand by the term Upakarasya Smaranam? स्मरण म्हणजे लक्षात राहणं, आठवण ठेवणं. You remember something. You recollect something. Upakarasya. What to recollect? What to remember? Upakarasya. Somebody has done favor on us and we have to remember the same. And we have to do something which will be in return to that favor. So, Upakarasya Smaranam means remembering the favor done by somebody else for us, and we also do the same when the time comes. And that is called Upakarasya Smaranam. उपकारांची परतफेड करणं. एखाद्या माणसाने आपल्याला जर काही मदत केली असेल तर ती मदत आपण लक्षात ठेवायला हवी आणि वेळ पडली तर त्या मदतीचा विचार करून त्या मदतीचं स्मरण ठेवून आपण त्या माणसाला सुद्धा तशीच मदत केली पाहिजे. ह्याला म्हणायचं उपकारस्य स्मरणम. आज ह्या छोट्याशा गोष्टीवरनं तुम्हाला जिस्ट ऑफ द स्टोरी, दॅट इज मॉरल ऑफ द स्टोरी हीच आहे की उपकारांची जाणीव ठेवा, केलेल्या मदतीची जाणीव ठेवा आणि त्याप्रमाणे दुसऱ्याला मदत करा. किती छान चित्र आहे बघा. देर इज अ माउंटन. द नेम ऑफ द माउंटन इज मैनाक. काय नाव आहे? मैनाक. आणि या माउंटन, या पर्वताच्या दिशेने कोण जात आहे? मारुती. बरोबर? पवनपुत्र हनुमान. बरोबर? हा मारुती जातोय. मग आता ही काय आहे गोष्ट? चला बरं बघूया. रामायणम आदिकाव्यम. रामायणस्य रचयिता वाल्मीकिः. वाल्मीकिः आदिकविः. श्रीरामस्य चरितम् अस्य ग्रन्थस्य विषयः. एषः प्रसंग रामायणात. रामायणम आदिकाव्यम म्हणजे काय बरं? रामायणम आदिकाव्यम मीन्स रामायण वॉज द फर्स्ट काव्य, द ग्रेट पोएम और द ग्रेट ग्रंथ दॅट हॅज बीन क्रिएटेड. आदिकाव्य खूप आधीपासूनचा, खूप पहिल्यापासूनचा हा ग्रंथ आहे. रामायणस्य रचयिता वाल्मिकी. वाल्मिकी ऋषींनी, मुनी वाल्मिकींनी रामायण रचलं. रचयिता मीन्स ऑथर और क्रिएटेड बाय सेज वाल्मिकी. वाल्मिकी ही आदिकवी. खूप जुने, अगदी पुरातन काळापासूनचे पहिले कवी म्हणजे वाल्मिकी. श्रीरामस्य चरितम एतस्य ग्रंथस्य विषयः. श्रीरामाचं चरित्र ह्याच या ग्रंथाचा विषय आहे. कुठलं ग्रंथ? रामायण. एषः प्रसंगः रामायणात. हा प्रसंग रामायणातला आहे. तर चला बघूया काय आहे हा प्रसंग. रामायणातली गोष्ट तुम्हाला माहितीच आहे. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑर द स्टोरी ऑफ रामायण? यू मस्ट बी नोईंग दॅट राम वॉज द ग्रेट किंग टू ओबे द इन्स्ट्रक्शन ऑफ हिज पॅरेंट्स. दशरथ त्याचे वडील, वडिलांच्या इच्छेप्रमाणे राम आणि सीता दोघंही वनवासात निघाले. पण रावणाने सीतेला पळवून नेलं. बरोबर? सगळ्यांना रामायणाची गोष्ट माहिती आहे ना? आय होप एव्हरीबडी नोज
द कन्सेप्ट ऑफ रामायण, द स्टोरी ऑफ रामायण. तर राम आणि सीता वनात गेलेले असताना रावणाने सीतेला पळवून नेलं. आता या सीतेच्या शोधासाठी रामाने मारुतीला नेमलं. ही अपॉइंटेड मारुती टू सर्च सीता. अन्वेषण हा शब्द बघा पहिल्याच वाक्यात आहे. मारुती ही सीतायाः अन्वेषणार्थम लंकां प्रति उड्डयते. अन्वेषणार्थम पेन्सिलने बाजूला लिहून ठेवा. अन्वेषण म्हणजे शोध, टू सर्च. टू सर्च म्हणजे अन्वेषण. गुन्हा अन्वेषण विभाग म्हणजे CID, क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट, माहिती आहे ना CID. हां, तर त्यातला इन्व्हेस्टमेंट हा शब्द जो आहे ना, इन्व्हेस्टिगेशन, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, इन्व्हेस्टिगेशन हा जो शब्द आहे ना, तो इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच अन्वेषण. क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट म्हणजे CID. हे तुम्ही CID हा शब्द तुम्हाला माहिती असेल ना, म्हणून मी हे उदाहरण तुम्हाला देते आहे. इन्व्हेस्टिगेशन, आय रिपीट, इन्व्हेस्टिगेशन म्हणजे अन्वेषण, म्हणजे टू फाइंड आउट, टू सर्च. मारुती सीतेच्या अन्वेषणासाठी म्हणजेच तिला शोधण्यासाठी लंकेकडे गेला. मार्गे महासागर हा असती. त्याच्या मार्गामध्ये, त्याच्या वाटेवर एक मोठा महासागर होता. भारत आणि श्रीलंका ह्याच्यामध्ये आहे ना, अरेबियन सी आहे, बरोबर आहे, हिंद महासागर पण आहे. सो महासागर होता. मग मार्गे महासागर हा असती. तस्य तले अवर्तत मैनाकः नाम पर्वतः. आता ही खूप जुनी गोष्ट आहे, बरोबर आहे. तेव्हा पर्वतांना नावं असायची, डोंगरांना नावं असायची. आणि या एका पर्वताचं, या माउंटनचं नाव आहे मैनाक. मैनाक हा मैनाक पर्वत कुठे होता? तर समुद्राच्या तळाशी, ॲट द बॉटम ऑफ द सी, ओशन. समुद्राच्या एकदम तस्य तले, एकदम तळाशी, खाली हा पर्वत होता. यदा मैनाकः गगने मारुतीं पश्यति तदा सह उद्गच्छति. उद्गच्छति, व्हेरी नाईस वर्ड. उद्गच्छति म्हणजे वर आला. जेव्हा मैनाक पर्वताने मारुतीला पाहिलं तेव्हा मैनाक पर्वत खाली तळातून वर आला. आय रिपीट, वेन माउंटेन मैनाक सॉ मारुती दॅट ही इज पासिंग थ्रू द ओशन, मैनाक केम अप. वाय ही केम अप? समुद्रात बहिः आयाती. ही केम आउटसाइड द ओशन. बहिः समुद्राच्या बाहेर आला. मारुतीना क्रमणीयः मार्गः दीर्घः. देर वॉज अ लॉंग वे टू प्रोसीड फर्दर. देर वॉज अ लॉंग वे टू क्रॉस. मध्ये विश्रामार्थ स्थानम अपि नास्ति. द वे वॉज सो लॉंग and it was throughout the ocean that even there was no point where the Maruti can rest. There was no resting point, and this Mainak was knowing. That is why what he told, सह तस्य सहाय्यं कर्तुम् इच्छति. Mainak wanted to help Maruti. अतः मैनाक मारुतीं प्रार्थयते. काय म्हणाला? महाकपे अलम परिश्रमेण. महाकपे अलम परिश्रमेण कृपया मम कुटे विश्रामम करोतु. महाकपे, कपी हा शब्द तुम्हाला माहिती आहे का? कपी म्हणजे मंकी. महाकपे मोठं वानर, मोठं माकड. मारुती तर होताच ना, माकडाच्या रूपातच होता. सो महाकपे, ओ बिग मंकी, अलम परिश्रमेण म्हणजे
त्रास करून घेऊ नकोस, अलम परिश्रमेण. हे वाक्य लक्षात ठेवा बरं का. अलम, अलम या शब्दाला, अलम म्हणजे टू अवॉइड और नॉट टू डू और रिफ्रेन फ्रॉम डुईंग समथिंग, याला म्हणायचं अलम. हे करू नको, ते करू नको, तिकडे जाऊ नको, इकडे जाऊ नको असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा रिफ्रेन फ्रॉम डुईंग इट असं अलम, त्याला म्हणायचं अलम. आणि या अलमची गंमत अशी आहे ना की अलम हा शब्द जेव्हा वापरायचा असतो तेव्हा अलम शब्दाच्या पुढचा शब्द हा नेहमीच तृतीयेत असतो. कशात असतो? तृतीयेत. आता हा तृतीयेत आहे म्हणून परिश्रमेण हा शब्द पण तृतीयेत आला. तुम्हाला मागच्या वेळी मी उपपद विभक्तीचा वापर कसा होतो, अव्ययांचा वापर कसा होतो वाक्यामध्ये, कुठल्या अव्ययाला कुठली विभक्ती जाते, हे सुद्धा आपण डिटेलमध्ये शिकलो आहोत. तुम्हाला आठवतं आहे का? मी अभितहा, परितहा असे शब्द घेतले होते आणि त्यात तुम्हाला सांगितलं होतं की कुठल्या शब्दाला कशाची अपेक्षा, कुठल्या शब्दाला कुठली विभक्ती चालते, हे आपलं बोलणं झालं होतं. मी त्याची रिव्हिजनसुद्धा घेणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. पण अलम या शब्दाला नेहमीच तृतीयेची अपेक्षा. अलम परिश्रमेण म्हणजे परिश्रम करायचा थांब, स्टॉप, प्लीज डू नॉट पुट एफर्ट्स. कृपया मम कुटे विश्रामम करोतु. कृपया माझ्याकडे विश्राम करावा, माझ्याकडे प्लीज रेस्ट ऑन मी, प्लीज रेस्ट ऑन मी असं तो सांगतो. मग पुढे काय होतं? किमर्थम मैनाकः मारुतेः सहाय्यार्थम उद्युक्तः. उद्युक्तः, वॉन्टेड टू, उद्युक्तः, त्याला इन्स्टिंक्ट आलं. ही हॅड दॅट इन्स्टिंक्ट टू हेल्प मारुती. किमर्थम, किमर्थम म्हणजे फॉर वॉट, वाय. किमर्थम म्हणजे वाय, फॉर वॉट. किमर्थम मैनाकः मारुतेः सहाय्यार्थम उद्युक्तः. अपि सः मारुतेः आशीर्वचनम इच्छति. डज ही वॉन्टेड हिज ब्लेसिंग्स? न खलु, नॉट एक्झॅक्टली. न खलु, नॉट एक्झॅक्टली. एतत्तु उपकारस्य स्मरणम. दिस वॉज द रिमेंबरन्स ऑफ गुड डीड, फेवर मेड बाय समवन ऑन मैनाक. आता ते उपकार काय होते ते लक्षात घ्या. मारुतेः तातः पवनदेवः. मारुतीचे तातः म्हणजे वडील, फादर. लिहून घ्या तिकडे, तातः फादर. मारुतेः तातः पवनदेवः मैनाकस्य सहाय्यम अकरोत् पुरा. पुरा म्हणजे पूर्वी, इन एन्शंट डेज और इन ओल्डन डेज. In ancient time, earlier time, Maruti's father, Pavanadev, helped Mainak a lot. कसं काय हेल्प केली ते पुढे ऐका. तदा सर्वे पर्वताः सपक्षाः. व्हेरी इंटरेस्टिंग. पुराणातल्या गोष्टी आहेत, जुन्या काळातल्या गोष्टी आहेत. तेव्हा त्यांनी काय सांगितलं की पूर्वी सगळ्या पक्ष्यांना पंख होते. पुरा सर्वे पर्वतः सपक्षाः. सपक्ष, पक्ष म्हणजे पंख. पूर्वी सगळ्या पर्वतांना पंख होते. मग काय व्हायचं? तदा सर्वे पर्वताः सपक्षाः ते आकाशे स्वेच्छया विहरन्ति स्म. दे यूज्ड टू रोम अराउंड इन द स्काय विथ देअर ओन विश. स्वेच्छया, स्वतःच्या इच्छेने. स्वेच्छया, स्वतःच्या इच्छेने ते कुठे कुठे फिरत असत. कुठे? आकाशे विहरन्ति स्म. स्म लागलाय स्टुडंट्स, स्म लागलाय म्हणजे हा लकार कुठला? लंग लकार.
लट लकाराचे प्रत्यय दिसतात आणि नंतर लगेचच स्म वापरला जातो, तेव्हा इट बिकम्स पास्ट टेन्स. विहरंती स्म, स्वेच्छया विहरंती, स्वतःच्या इच्छेप्रमाणे आनंदाने आकाशात फिरायचे. सहसा भूमौ निपतंती स्म, सहसा भूमौ निपतंती स्म, आणि अचानक जमिनीवर येऊन पडायचे, जमिनीवर येऊन आदळायचे. निपतती स्म. त्यामुळे काय व्हायचं बघा जस्ट इमॅजिन, एक तर मोठे मोठे माउंटन्स, त्यांना मोठे मोठे पंख. ऑलरेडी दे आर माउंटन्स, मीन्स ह्यूज इन साईज. देन दे हॅव बिग बिग विंग्स अँड दे आर रोमिंग हिअर अँड देअर इन द स्काय. अँड वेनेवर दे फील सो, दे विल इमिजिएटली कम डाऊन ऑन द अर्थ अँड जस्ट बी देअर. सहसा भूमौ निपतती स्म, निपतती म्हणजे आदळणं, आपटणं, जोरदार खाली पडणं, अगदी इझिली, सडनली. त्यामुळे काय व्हायचं, तेन त्रस्ता ऋषयः इंद्रम उपागच्छन. बिकॉज ऑफ दिस ऋषीमुनी, आता ऋषीमुनींचा मोठा जर आश्रम असेल आणि त्या आश्रमावर येऊन एखादा पर्वत येऊन आदळला तर काय बरं होईल. ऋषीमुनी तिथे वेद पठण करत असतात, मंत्रोच्चार करत असतात, मोठे मोठे होम हवन करत असतात, छोटी गुरु शिष्य परंपरेमध्ये शिष्य त्यांचे पठण करत असतात. एवढं सगळं होत असताना एखाद्या आश्रमावर अचानक एखादा पर्वत येऊन आदळला तर काय बरं होईल, सगळ्यांचा चेंदामेंदा होईल, बरोबर की नाही. म्हणून त्यामुळे ऋषी त्रस्त झाले, म्हणजे खूप त्रासले. दे गॉट फेड अप. तेन त्रस्तः ऋषयः इंद्रम उपागच्छन, इंद्राकडे गेले आता हे सगळे ऋषी. का, ह्याची कंप्लेंट घेऊन. कोणाची, पर्वतांची कंप्लेंट घेऊन. त्यामुळे इंद्र रागवला. इंद्र हा पर्वतेभ्यः अकुप्यत, अकुप्यत, कुप्यत म्हणजे कुप म्हणजे रागवणं, आणि अकुप्यत हा कुठला बरं लकार झाला, लंग लकार. अकुप्यत. सह वज्रेण पर्वतानां पक्षान छेत्तुं प्रारभत. सह वज्रेण, वज्र हे इंद्राचं आयुध म्हणजे वेपन आहे. या वज्र ह्या आयुधाने म्हणजेच या वेपनने ही स्टार्टेड कटिंग द विंग्स ऑफ ऑल माउंटन्स. इंद्र गॉट अँग्री ड्यू टू दिस behavior of mountains that they used to come down. And because he got angry, he with his weapon Vajra, called Vajra, he started cutting the wings of all mountains. यदा इंद्रः मैनाकं प्रति अगच्छत् तदा पवनदेवः वेगेन तं समुद्रतलम् अनयत्. The moment Indra coming towards Mainak, Pavanadev interrupted and Pavanadev made Pavanadev put all his efforts and put Mainak down the sea. काय केलं, मैनाक पर्वताला पवनदेव म्हणजे वाऱ्याने इतक्या जोरात ढकललं खाली समुद्रामध्ये की मैनाक पर्वत पूर्ण समुद्राच्या तळाशी गेला, पूर्ण समुद्राच्या तळाशी गेला. आणि त्यामुळे मैनाक पर्वत इंद्राच्या प्रहारापासून वाचला. मैनाक गॉट सेव्ड फ्रॉम द अटॅक ऑफ इंद्र फ्रॉम हिज वज्र. सो ही गॉट सेव्ड, ही गॉट रिलीव्ड ॲज ही वॉज डाऊन in the ocean. He was at the bottom of the ocean. त्यामुळे त्याचे पंखसुद्धा तसेच्या तसे छान राहिले, बरोबर. मैनाकः पवनदेवस्य एतम उपकारम स्मरति स्म. Mainak was very much happy that he got saved. And he remembered
the favor done by Pavanadev. Now, Pavanadev's son, that is Maruti, has come over him, and he was all his toes to help Maruti. एवं पवनदेवः मैनाकं वज्रप्रहारात् अरक्षत्. मैनाकः पवनदेवस्य एतम् उपकारं स्मरति. सः अचिन्तयत् कृते च प्रतिकर्तव्यम् एष धर्मः सनातनः. Now this is very important sentence. This is the moral of the story of this lesson. कृते च प्रतिकर्तव्यम. प्रतिकर्तव्यम, counter favor. Okay, counter favor. One has done favor on me, I will also do favor on that person, or I will also remember the same and I will help that person. That is called प्रतिकर्तव्यम. एषः धर्म सनातनः. सनातन धर्म काय सांगतो? Our religion. What the religion says? Religion says when one does favor on the other person has to remember the same and he has to redo the favor. अतः मैनाकः पवनपुत्रस्य मारुतेः सहाय्यम् अकरोत्. That is why Mainak wanted to help Maruti. मैनाकस्य आतिथ्येन मारुतिः प्रीतः. प्रीतः means he was very happy. मैनाकस्य आतिथ्येन मारुतिः प्रीतः. Maruti got pleased due to the hospitality of mountain Mainak. तथापि विश्रामम् अकृत्वा, after resting on Mainak, Maruti went ahead for his success of getting the things done, for whatever in his planned work, in his mind for the planned work, he wanted to complete the same. So, to get the success on his planned work, he just rested for a while and went ahead for his work. Agre sarati, went ahead for his work. Students, this is a very small lesson. I wanted to make you understand what is the concept of this lesson, what is the gist or moral of the story of this lesson. So today I have given the explanation. I will stop here only and we will continue with the new zeal and enthusiasm of the question answers of this lesson. Till that time, stay blessed, stay safe, be happy. Dhanyavadaha.